इकडे अदानी इलेक्ट्रिसिटीची वाढीव वीज भरणा केंद्र बंद केल्यानं ग्राहकांना होणारा त्रास या सगळ्या विषयावरती ठाकरे पक्षाकडून अंधेरी पूर्वमध्ये मोर्चा काढण्यात आलाय आणि यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू यांच्यासह शिष्टमंडळानं अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयामध्ये जाऊन स्मार्ट मीटर संदर्भात निवेदन दिलं। जोपर्यंत ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नये यासाठी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी मागणी मान्यही केली आहे। अनिल परब यांनी या संदर्भातली माहिती दिली। मुंबईच्या ग्राहकांची ही लूट थांबवण्याची जबाबदारी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने घेतली। आज आम्ही निवेदन वजा इशारा देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन आलो। हा आमचा मोर्चा नव्हे, हा आमचा आंदोलनाचा कार्यक्रम नव्हे, पण आज आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जोपर्यंत ग्राहकांचं समाधान होत नाही, आम्ही शिवसेनेने उचललेले मुद्दे त्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्मार्ट मीटर बसवण्याचं काम थांबवावं लागेल। ते त्यांनी मान्य केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।